आणि जी आस्किंग प्राइस ठेवली आहे मार्केटपेक्षा कमी, म्हणजे जर नवीन गाडी तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला 11 लाखाला गाडी भेटली जाते। त्या गाडीची आपण प्राइसिंग ठेवलेली आहे ही 4,75,000 मध्ये आपण तुम्हाला इनोवा देतोय। ती पण 7 सीटर मध्ये, पायलट सीट्स अवेलेबल आहेत। फायनल प्राइस दिलेली आहे ती 2,35,000 मध्ये तुम्हाला हुंडाईचे i10 पेट्रोल प्लस सीएनजी देणार आहोत। डाऊन पेमेंट आहे ना हे फक्त 50,000 तुम्ही मला द्यायचे आणि 3 लाखामध्ये तुम्हाला म्हणजे फक्त 2.5 लाखाचं लोन याच्यावरती अवेलेबल होईल। आपल्या डस्टर वरती पण 50 सांगितलं, इनोवा वरती पण 50 सांगितलं। म्हणजे तुम्ही 7 सीटर 6 सीटर या कोणतीही गाडी असू दे त्याच्यावरती 50,000 डाऊन पेमेंट केल्यानंतर आपल्याला गाडी भेटते अमन कार बाजार। 1,75,000 मध्ये आपण गाडी आपण तुम्हाला देणार आहोत। तर कुठल्याही प्रकारचं काम नाही गाडीमध्ये, डायरेक्ट घ्या आणि वापरा। 1,75,000 मध्ये टू व्हीलर आता मिळतात, पण आम्ही 1,75,000 मध्ये तुम्हाला वेगळं देतो। ओमनीसाठी खूप तुम्ही मला कमेंट करता, मेसेज इंस्टाला करतात, बापरे बाप भयंकर। तर आलेले फायनली तुमच्यासाठी ओमनी। तर मित्रांनो बघून घ्या कशी डील असणार आहे, आता ते पाहू काय असणार आहे। पाटील सर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस ही फक्त कमी म्हणजे आपण 1,10,000 त्याची ठेवलेली आहे। 1,10,000 मध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आपण अवेलेबल करून दिली। आणि आपल्या युवसने 10,000 नाही दिले तर 1 लाखाला केली तर फायनल नक्की आपण त्याच्यात नक्की मान सन्मान ठेवला जाईल। चालेल। नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो आजचा जो स्टॉक असणार आहे ना तुमच्यासाठी नवीन असणार आहे आणि आज आपण आलेलो आहे नवीन शोरूम मध्ये। म्हणजे आज आलेलो आहे आपण अमन कार बाजार इथे। इथे तुम्हाला इंजिन गिअर बॉक्सची वॉरंटी सुद्धा दिली जाणार आहे गाड्यांवरती। गाड्या ज्या भेटत नाहीत ना त्या सुद्धा गाड्या देणार आहे, जसे की हुंडाईची औरा सुद्धा तुम्हाला इथे लेटेस्ट गाडी मी तुम्हाला देणार आहे। तर ह्या साईडला i20 पण लागलेली आहे, इकडे i10 आहे, परत एक्सेंट आहे, जेस्ट आहे, ह्या भरपूर अशा गाड्या तुम्हाला स्टॉक मध्ये आहे। ह्या साईडला लागलेले आहेत वॅगनर, ओमनी सुद्धा अवेलेबल आहेत। चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। कशा गाड्यांच्या कंडिशन आहे, कशी इन्फॉर्मेशन आहे गाडीची। अमन कार बाजार ह्या शोरूमचे जे ओनर आहेत विकास पाटील सर, ह्यांना विचारून आता सर्व गाड्यांची डिटेल्स जाणून घेऊ। तर चला तसं मित्रांनो नमस्कार सर, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विकास पाटील सर। पाटील सर नमस्कार। नमस्कार सर, कशा सर तुम्ही? तर सर आजचा आपला जो शूट होत आहे तो फर्स्ट टाइमच आपल्या शोरूमचा शूट होत आहे। तर सर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या कार दाखवणार आहे त्या कोणकोणत्या कार असणार आहेत, आणि तुम्हाला पहिल्यांदा माझ्याकडून थँक्यू कारण की तुम्ही आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आपलं शूट करण्यासाठी। तर आजच्या स्टॉक मध्ये कोणकोणत्या गाड्या असणार आहेत सर अवेलेबल? प्रथम जर तुम्ही आल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो। आम्हाला खूप सारी अशी रिक्वायरमेंट होती की बऱ्याच व्हिडिओ आम्ही जेव्हा बनवत होतो त्या शोरूमला त्यांच्या थ्रू एकदा स्टॉक सर्व एक्सप्लोर करा, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला इथे बोलवलं। आज आपण इथे जो स्टॉक्स अवेलेबल केलेला आहे तो पूर्ण पेट्रोल गाड्या अवेलेबल आहे, सीएनजी गाड्या अवेलेबल आहे, सेडान मध्ये गाडी अवेलेबल आहे, हॅचबॅक मध्ये अवेलेबल आहे। मोस्टली आपण जे प्रत्येक वेळेस जेव्हा स्टॉक्स आपण आपल्या व्हिडिओ थ्रू दाखवला जातो तेव्हा आपण आपलं जे पॉकेट मनी जो म्हणतो त्या पद्धतीनेच आपण गाडी देण्याचा प्रयत्न करतो। आणि आपलं एक बेसिक अमन कार बाजारचं एक ठरलेलं आहे की आपल्या सर्व कार हे आपल्या सर्व तळागाळापर्यंत आपल्या गाड्या गेलेल्या पाहिजेत। कोणीही कस्टमर हा उन्हातानामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये गेला नाही पाहिजे, त्यासाठी आपण ह्या सर्व कार्स इथे एक पॉकेट आणि बजेट फ्रेंडली कार्स इथे आपण आज पूर्ण स्टॉक्स इथे अवेलेबल केलेले आहेत। ओके, पेट्रोल डिझेल सर्व कार्स इथे अवेलेबल आहेत आपले। चालते सर। आणि गाड्या तर मी आता पाहिल्या खूप कंडिशन मध्ये आणि चांगल्या गाड्या आहेत आपल्याकडे। एकदम फिरून मी स्टॉक पाहिला, एकदम स्टॉक मध्ये कडक अशा गाड्या आहेत। तर ह्या स्टॉक वरती आता तुम्ही प्रत्येक गाडीवरती, आता मी सेकंड हँड गाड्यांचे व्हिडिओ तर बनवते, प्रत्येक शोरूम वाले काय ना काहीतरी हे देतात, ऑफर्स देतात या काहीतरी फॅसिलिटीज देतात। तर अमर कार बाजार हे काय फॅसिलिटी देतं आपल्या युवसाठी? अमर कार बाजारने नेहमीच कस्टमरचा आपला विचार केलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याकडे सर्व जो स्टॉक्स अवेलेबल आहे हा पूर्ण सर्टिफाईड कार्स अवेलेबल आहेत। आपल्याकडे कार्ट्रेड्स या कंपनीच्या सर्टिफाईड कार्स आहेत, म्हणजे नॉन ॲक्सिडेंटल कार्स आहेत। प्लस आपल्याकडे हुंडाई एच प्रॉमिसची सुद्धा, हुंडाईची कोणतीही कार घ्या आपल्याकडे हुंडाईची एच प्रॉमिसची सुद्धा वॉरंटी अवेलेबल आहे। प्लस आपण ही जी वॉरंटी देतो ही 6 महिने ते 1 वर्षाची वॉरंटी देतो। इंजिन त्यामध्ये इंजिन गिअर बॉक्स येतं, प्लस त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक पार्ट्स त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर केले जातात। ह्या ज्या कार्स इथे सर्टिफाईड होतात ह्या पूर्णतः एक त्यांच्याकडून एक सर्टिफाईड इंजिनियर्स असतात, जस्ट लाईक हुंडाईचे जर असतील किंवा कार्टेड कंपनीचे त्यांचे स्वतःचे इंजिनियर्स आपल्या इथे येतात आणि त्यांच्या थ्रू 277 पॉईंट असतात। 277 चेक पॉईंट केल्यानंतरच त्या गाडीला स्टिकर लागलं जातं की सर्टिफाईड कारचं, आणि मगच आपण ती कार आपण डिस्प्लेला आपण इथे ओपन
अवेलेबल केली जाते. म्हणजे कस्टमरला कार घेतल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, म्हणजे एकदम कार सर्टिफाईड भेटणार मोस्टली आहे. मार्केट्समध्ये खूप सारे डीलर्स इथे अवेलेबल आहेत, पण ट्रस्ट हा एक ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप देणं महत्वाचं आहे. त्यासाठीच कार घेताना त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आली पाहिजे की मी घेतलेली कार ही अत्यंत मला म्हणजे ना, कारण का यूज कार जो घेणारा कस्टमर असतो त्याची फर्स्ट कार असते आणि त्याचा तो ट्रस्ट आपल्याला मिळवायचा असतो. त्यासाठी आपण ह्या सर्व कारच्या नॉन ऍक्सिडेंटल कार अवेलेबल असतात. प्लस दुसरा तुम्ही क्वेश्चन विचारला की फॅसिलिटी म्हणजे काय, आपल्या इथे मोस्टली ऑल लोन बँकेची फॅसिलिटी अवेलेबल आहे, आपल्याकडे ऑल फायनान्स अवेलेबल आहेत, प्लस बँक्स अवेलेबल आहेत. आणि आपण मोस्टली म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही असू दे, त्याचा जर सिव्हिल ओके असेल तर विदिन 4 days मध्ये आपण त्याची फाईल कव्हर करून आपण त्यांच्या घरामध्ये गाडी डिलिव्हर करण्याचं काम करतो. कोणत्या इयर पासून सर लोन फॅसिलिटी आपल्याकडे 2012 पासून कोणतेही व्हेकल असतं ते आपण त्याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल केली जाते. चालेल. तर तुम्हाला लोन करण्यासाठी डॉक्युमेंट काय प्रोव्हाइड करायला लागतील सर? आपल्याला लोन करायचं आवश्यकता असेल तर आपल्याला जर कोणी जॉब करत असेल तर त्याची 3 मंथची सॅलरी स्लिप लागते, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 6 मंथचं बँक स्टेटमेंट लागतं. जर त्याचे बिझनेस करत असतील तर त्याचे ITR किंवा 2 वर्षाचे ITRs लागतात आणि मोस्टली आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्वतःचं घर असेल तर लाईट बिल लागतं. बस एवढ्याच गोष्टी अवेलेबल करून द्या आणि तुमची आवडती कार घरात घेऊन जा. चांगली फॅसिलिटी आहे. आणि सेकंड हँड कार वरती कोणी इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा देत नाही. खरं ही इथे अमन कार बाजार इथे भेटते आपल्याला. येस, मोस्टली आपण हेच आहे की ट्रस्ट हे अमन कार बाजारचं ब्रीद वाक्य आहे. त्याप्रमाणे ट्रस्टच्या वरती आपला अमन कार बाजार आतापर्यंत चाललेलं आहे. आपण 2021 पासून मार्केटमध्ये आतापर्यंत आपण 1000+ कार्स इथं पण दिलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर बोर्ड्सचा पण नंतर एक व्हिडिओ त्यामध्ये ऍड करा, तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा ट्रस्ट वरतीच आपण कार्स दिलेले आहेत आतापर्यंत. चालेल. तर स्टॉक चांगला आहे, फॅसिलिटी चांगली आहे आणि आपल्याला डील पण चांगल्या भेटणार आहेत ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या व्ह्युअर्स साठी. आणि सर जी प्राइसिंग असणार आहे आपली फुल अँड फायनल असणार आहे की आज जी प्राइसिंग दिलेली आहे ही मार्केटपेक्षा म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा की एकदम बजेट फ्रेंडलीच आम्ही ते प्राइसिंग देणार आहे. आणि फुल अँड फायनल म्हणजे की कस्टमरने यायचंय, ती प्राइसिंग घ्यायची आणि घेऊन जायची. चालेल सर. तर फॅसिलिटी दिली आपल्या व्ह्युअर्स साठी, कार चांगल्या दिल्या आणि आता बजेट पण प्राइस पण चांगली दिली. तर आपल्याला आता इथला ऍड्रेस मेन सांगा, कारण फर्स्ट आपला व्हिडिओ शूट होत आहे. जो ऍड्रेस आहे हा खूप सोपा आहे. अमन कार बाजार, पिंपळे गुरव रोड, नियर सरिता कुंज अपार्टमेंट, किंवा कोणी रेल्वे गेट जवळ जरी कुणी विचारलं अमन कार बाजार कुठे आहे तर तुम्हाला इथे आणून आपल्या शॉपवरती नक्कीच आपल्या इथं दिली. चालेल. ऍड्रेस दिलेला आहे. अजून याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मी ऍड करतो की जो कोणी तुमचा व्हिडिओ बघून तुमचा रेफरन्स देईल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण योग्य तो डिस्काउंट दिला जाईल. चालेल. तर डिस्काउंट तर दिला जाणार आहे. चॅनलचं नाव सांगायचं, आपल्याला डिस्काउंट भेटून जाईल. आणि स्क्रीनवरती नंबर आहे. लोकेशन शोधायला काही प्रॉब्लेम येत असेल तर ह्यांची सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. या व्हिजिट द्या आणि कारच्या डील करा. तर अजून एकदा ऍड्रेस मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता खूप व्हिडिओ आपला लॉंग नको व्हायला, त्याच्यासाठी आता आपण कारच्या डिटेल्स पाहून घेऊ, कारण की खूप चांगल्या कंडिशन मध्ये यांच्याकडे तुम्हाला कार भेटणार आहे. आता व्हिडिओला आपण सुरुवात करू. पाटील सर, जे कुठं भेटत नाही ते तुमच्याकडे भेटतं. जे भेटतं अमन कार बाजार मध्ये, जसं की आता तुमच्याकडे हुंडाईची औरा आलेली आहे. औराचं मार्केट बघितलं तर औरा आतापर्यंत कोणत्या डीलरशिपवर तुम्हाला अवेलेबल दिसणार नाही. त्याप्रमाणे आपण इथे 2022ची हुंडाईची औरा पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटेड गाडी फक्त ही चाललेली आहे 42,000. 2022ची गाडी आहे, पुन्हा नंबर आहे. गाडीला जर बघायला गेलं तर पूर्ण गाडी फुल्ली लोडेड आहे. आणि जी आस्किंग प्राइस ही ठेवली आहे मार्केटपेक्षा कमी. म्हणजे जर नवीन गाडी तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला 11 लाखाला गाडी भेटली जाते. आपण ही गाडी फक्त 7 लाखामध्ये तुम्हाला देतो. आणि सर फायनल किती होईल या गाडीवरती? या गाडीची आपण जी फायनल प्राइस सांगितलेली आहे अशी जर आपण केली तर 7.5 लाख रुपये कोट केलेले आहे, पण आपण तुमच्यासाठी फक्त गाडी 7.5 लाखामध्ये आपण गाडी देणार. चालेल. आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे? किती होणार आहे ह्याच्यामध्ये? लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. फक्त 50,000 रुपये तुम्हाला गाडीचे द्यायचे आहेत, बाकीचं पूर्ण लोन ह्या गाडीवरती अवेलेबल होऊन जाईल. चांगल्या कंडिशन मध्ये. आणि मित्रांनो, लेटेस्ट मॉडेल औरा कुठे भेटत नाही मार्केटमध्ये. आज जर तुम्ही शोरूम मध्ये गेला तर ह्याची प्राइसिंग 10 लाखाच्या वरती आता प्राइसिंग सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला इथे लेटेस्ट मॉडेल आता अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारची वॉरंटी भेटतील. एक तर आपल्याला हुंडाईची हवी असेल, हुंडाई कंपनी असेल, कुठला जरी काही प्रॉब्लेम आला तर हुंडाई एच प्रॉमिसची सुद्धा वॉरंटी अवेलेबल केलेली आहे. प्लस आपण इथे कारवाल्याची जी आहे त्याप्रमाणे आपण कारवाले कार्टेजची सुद्धा वॉरंटी आपल्याला अवेलेबल आहे. वॉरंटी सुद्धा दिली जाणार आहे. चालेल. तर नेक्स्ट गाडी घेऊ सर आपण. इकडे 2016ची हुंडाई इलाइट i20 स्पोर्ट्स गाडी आपण अवेलेबल केलेली आहे. गाडीचे जर फीचर सांगायचे झाले तर गाडीला 2 एअरबॅग आहेत, प्लस गाडीला टचस्क्रीन आहे. गाडीला बॅक हा कंपनी फिटेड कॅमेरा आहे. गाडीचं जे गाडी जी चाललेली आहे ही कमी ड्रिव्हन चाललेली आहे, म्हणजे गाडी फक्त ही
43,000 चाललेली आहे आणि आपण ही गाडीची जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ती म्हणजे सगळ्यात कमी म्हणजे द्यायच्याच हिशोबाने ठेवलेली आहे की त्याची आपण 5,20,000 मध्ये आपण ही गाडी देणार आहोत. 5,20,000ला i20 भेटते. इलाइट i20 स्पोर्ट्स फर्स्ट ओनर पुन्हा नंबर. चालेल. तर ही i20 तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. लोन फॅसिलिटी ह्या गाडीवर पण अवेलेबल असणार आहे. इंटेरियर वगैरे तुम्हाला व्हिडिओ तर्फे मी दाखवत आहे. टायर कंडिशन यायचं आहे, टेस्ट ड्राइव्ह घ्यायची आणि गाडी घेऊन जायची. पेट्रोल मध्ये तुम्हाला i20 भेटून जाईल. खूप सारे अशी रिक्वायरमेंट असते की आपल्याकडे IT कस्टमर खूप सारा असतो, त्यामुळे ऑटोमॅटिक्स मध्ये कार्स अवेलेबल करण्यास असते. त्याप्रमाणे आपण 2017ची हुंडाई ग्रँड i10 मॅग्ना ऑटोमॅटिक गाडी अवेलेबल केलेली आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे. गाडी सगळ्यात कमी म्हणजे 42,000 चाललेली आहे आणि आपण जी गाडीची आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही सगळ्यात कमी म्हणजे 4,85,000 मध्ये आपण तुम्हाला ग्रँड i10 17ची ऑटोमॅटिक कार देणार आहे. चालेल. i10 तुम्हाला मॅग्ना मॉडेल मध्ये भेटणार आहे. पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये देणार आहे. आणि टाटाची आपल्याकडे कार अवेलेबल आहे. खूप सारी रिक्वायरमेंट असते टाटाची आणि टाटाची बिल्डअप क्वालिटी बद्दल कुठल्याही प्रकारचं म्हणजे म्हणतात ना कोणी सुद्धा त्यावरती करायचं त्याप्रमाणे येस परफॉर्मन्स म्हटला किंवा बिल्डअप क्वालिटी आपल्याकडे टाटाची जस्ट XT ऑप्शनल अवेलेबल आहे. गाडीला सिंगल एअरबॅग आहेत. गाडीला कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे आणि गाडी सगळ्यात कमी म्हणजे 46,000 चाललेली आहे. मोस्टली आपल्याकडे सर्व कार्स हे आपण जेव्हा परचेस करतो त्याप्रमाणे आपण मोस्टली ह्या 60,000 ते 70,000च्या खाली चाललेल्या कार्स घेतो, त्यामुळे आपल्याकडे पूर्ण गाड्या सर्टिफाय असतात. ही गाडी प्युअर पेट्रोल आहे आणि ह्या गाडीची जी आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 3,85,000 आपण ठेवलेली आहे. 3,85,000 फर्स्ट ओनर गाडी टाटा जेस्ट तुम्हाला एकदम बजेट प्राइस मध्ये आणि ऑन टेबल ही प्राइसिंग जी आहे ती सरांनी सांगितलेलं. ऑन टेबल तुम्ही जेव्हा इथं आलाल गाडीची डील कराल त्यावेळेला अजून प्राइसिंग थोडीफार कमी आम्ही सुरुवातीच्या व्हिडिओत सांगितलेले आहे की आपण ह्या ज्या प्राइसिंग आहे ह्या सगळं फायनल प्राइसच्या हिशोबाने सांगितलेले आहेत. खूप कमी प्राइस कमी करून सांगितलेले. चालेल. तरी पण आपल्या चॅनल तर्फे कोणी आलं तर त्यांचा नक्कीच त्याचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पुढची आलेले होंडा अमेज काय असणार आहे सर डील? आपल्याकडे 2017ची होंडा अमेज अवेलेबल झालेली आहे. टॉप मॉडेल आहे. गाडीला जर बघायचं झाले तर ही गाडी सेकंड जनरेशनची आहे म्हणजे न्यू लुक मध्ये गाडी अवेलेबल आहे. गाडीला 2 एअरबॅग आहेत. प्लस गाडी ही चाललेली आहे. गाडी 52,000 गाडी चाललेली आहे. फर्स्ट ओनर आहे आणि गाडीची आस्किंग प्राइस ही सगळ्यात कमी म्हणजे आपण 4,20,000 ठेवलेली आहे. ओके. आणि लोन किती कराल ह्याच्यावर सर? याच्यावरती जर लोन आहे फक्त तुम्ही 50,000 रुपये मला डाऊन पेमेंट करा, बाकीचं मी तुम्हाला लोन याच्यावरती अवेलेबल करू. चालेल. लोन फॅसिलिटी पण अवेलेबल करून दिलेली आहे आणि मित्रांनो एकदम सर्टिफाईड कार आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं कारवाले म्हणजे एक इन्स्पेक्शन करून गेलेले आहेत. हे कार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. गाडी घ्यायची आणि फक्त रोडवरती चालवायची. बरोबर ना? येस सर. येस. चालेल. तर डस्टर पर मोस्ट डिमांडेड खूप लोकांची डस्टर साठी डिमांड असते. तर आज आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सर काय असणार आहे? येस सुद्धा अवेलेबल झालेली आहे. ती पण डिझेल मध्ये कार आपण अवेलेबल केली आहे. 2015ची गाडी आहे. फर्स्ट ओनर आहे. डिझेल आहे. RXZ ऑप्शनल आहे. गाडीला 2 एअरबॅग आहेत. टच स्क्रीन आहे. गाडीचं जे इंजिन आहे ते 110 PS आहे. कुणाला जर ऑफ रोडिंग वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट असा चॉईस इथं आपण अवेलेबल केला आहे. आणि गाडीची जी आपण जी प्राइस दिलेली आहे ती जे फुल आहे म्हणजे 4,25,000 मध्ये तुम्हाला आपण डस्टर देतो. आता मार्केटमध्ये तुम्हाला शोधून सापडणार नाही. 15ची गाडी 4,25,000 मध्ये देतो. 4,25,000 पर्यंत. आणि सर आता इंटेरियरचं काय सांगा? एकदा इंटेरियर पण आपण दाखवतोय व्हिडिओ तर्फे. तर इंटेरियर कशा असणार आहेत गाडीचे जे पूर्ण गाडीला कुशन केलेलं आहे. प्लस गाडीला जे म्हणजे म्हणतात गाडीला पडदे वगैरे कस्टमरने ऑलरेडी दिलेले आहेत. प्लस ही जी टचस्क्रीन आहे ही कस्टमरने आउटफिटेड आहे म्हणजे टचस्क्रीन वापरलेली आहे ती जवळजवळ 12,000ची टचस्क्रीन दिलेली आहे. प्लस हिला बॅक कॅमेरा दिलेला आहे म्हणजे म्हणतात पूर्ण गाडी फुल लोडेड आहे. तर गाडी घ्या आणि वापरा. चालेल. टायर कंडिशन कशी असणार आहे सर याची? गाडीची जी टायर कंडिशन आहे ही जवळजवळ 60% टायर्स आहेत गाडीला अवेलेबल आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला टायर्स चेंज करावे लागतील. नाही, पूर्ण 60% टायर्स इथे अवेलेबल आहेत. चालेल. एकदम तुम्हाला एकदम गाडी सर्टिफाईड भेटणार आहे. आणि सरांनी जी प्राइसिंग सांगितलं ही मार्केटमध्ये कुणीच देणार नाही मित्रांनो, कारण की इथे तुम्हाला प्राइसिंग एकदम कमी करून भेटणार आहे. लोन फॅसिलिटी सांगितली आहे 2012 पासून 50,000 डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डस्टर भेटणार आहे मित्रांनो. गाडी आहे MH12 पासिंग मध्ये एकदम नीट आणि क्लीन मध्ये तुम्हाला ही डस्टर भेटणार आहे. या अमन कार बाजार मध्ये आणि गाडीची डील करा. आता डस्टरची जी डील चांगली दिली तुम्ही मला 7 सीटर मध्ये पण पाहिजे. आपल्याकडे 7 सीटर मध्ये एक बेस्ट असा ऑप्शन अवेलेबल आहे. टोयोटोची इनोवा गाडी अवेलेबल आहे. 2011 31 डिसेंबरची म्हणजे 2012चीच गाडी बोला. 2012ची गाडी अवेलेबल. सेकंड ओनर गाडी डिझेल मध्ये अवेलेबल केलेली आहे. फक्त या गाडीची आपण प्राइसिंग ठेवलेली आहे ही 4,75,000 मध्ये आपण तुम्हाला इनोवा देतोय. ती पण 7 सीटर मध्ये. पायलट सीट्स अवेलेबल आहेत. टचस्क्रीन कंपनीचा अवेलेबल आहे. फुल लोडेड गाडी. लोन होईल का?
ह्याच्यावरती लोन अवेलेबल होईल, पण ह्याच्यावरती लोन जे अवेलेबल आहे फार कमी, म्हणजे 1 ते 2 लाखापर्यंत ह्यावरती लोन अवेलेबल होऊन जाईल. चालेल. इनोव्हा तर अवेलेबल आहे मित्रांनो, चांगली कंडिशन मध्ये तुम्हाला लोनचं सांगितलेलं आहे सरांनी. तुम्ही डिस्कस करा, या इथे ऑन टेबल तुम्हाला होऊन जाईल. स्क्रीनवरती नंबर आहे आणि एकदा कॉल करा इनोव्हासाठी, तर तुम्हाला ह्या चांगल्या बेस्ट डील अमन कार बाजार मध्ये भेटून जातील. तर सर नेक्स्ट गाडी i10 पेट्रोल प्लस सीएनजी 2012 ची गाडी अवेलेबल झालेली आहे. हम्म. गाडी फर्स्ट ओनर आहे, सीएनजी अवेलेबल आहे आणि गाडीची जे रनिंग आहे गाडी 78,000 गाडी रनिंग आहे. आणि गाडीची आपण जी आस्किंग जी फायनल प्राइस दिलेली आहे ती 2,35,000 मध्ये तुम्हाला हुंडाईचे i10 पेट्रोल प्लस सीएनजी देणार आहोत. ओके, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ग्रे कलर मध्ये MH12 पासिंग मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे. प्राइसिंग असणार आहे येस, ही प्राइसिंग आपण दिली आहे 2,35,000 मध्ये आपण तुम्हाला ही गाडी देतो. फुल अँड फायनल तुमची रक्कम 2,35,000 मध्ये होऊन जाईल. सर आपल्याकडे ब्रिओ किती आहेत यावेळेला? आपल्याकडे ह्यावेळेस ब्रिओ 2 अवेलेबल आपण केलेले आहेत. त्याप्रमाणे फर्स्ट आपण जी ब्रिओ दाखवते ती 2015 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी फक्त 52,000 चाललेली आहे. गाडीला टचस्क्रीन आहे, बॅक कॅमेरा आहे, फुल गाडी लोडेड आहे. गाडीची जर टायर कंडिशन टाकली तर गाडी टायर हे 70% टायर्स आहेत. आणि गाडी फक्त आपण ही 3 लाखामध्ये तुम्हाला गाडी आपण देणार आहोत. चालेल. डाऊन पेमेंट ह्याच्यावरती जर डाऊन पेमेंट फक्त मी सांगितले तर 50,000 तुम्ही मला द्यायचे आहेत आणि 3 लाखामध्ये तुम्हाला म्हणजे 2.5 लाखाचं लोन याच्यावरती अवेलेबल होईल. चालेल. तर सर आता तुम्ही मगाशी आपल्या डस्टर वरती पण 50 सांगितलं, इनोव्हा वरती पण 50 सांगितलं. म्हणजे तुम्ही 7 सीटर 6 सीटर या कोणतीही गाडी असू दे त्याच्यावरती 50,000 डाऊन पेमेंट केल्यानंतर आपल्याला गाडी भेटते अमन कार बाजार. तुम्हाला वॉरंटी दिली जाते इथं सेकंड हँड कार वरती. तर तुम्ही बघा, तुमची चॉईस आहे, या आणि लवकर लवकर गाड्यांची डील करा. पुढची आलेली आहे चेरी रेड कलर मध्ये आपली ब्रिओ. काय असणार आहे डील सर? येस, आपल्याकडे सेकंड चेरी कलर मध्ये हा खूप कलर जो आहे हा खूप म्हणजे म्हणतात ना आयटी लेडीजला तर खूप आवडतं कलर. येस, 2012 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी. गाडी ही प्युअर पेट्रोल आहे. 73,000 म्हणजे 73,000 गाडी चाललेली आहे. आणि आपण ही जी गाडी फायनल आपण जी देणार आहे ही गाडी आपण 2,35,000 मध्ये तुम्हाला फायनल गाडी देणार आहोत. ओके, 2,35,000 मध्ये. व्हेरियंट कोणता आहे सर? ही हुंडाईची एस मॉडेल आहे. एस मॉडेल. ओके, इंटेरियर कसं आहे सर? इंटेरियर जर बघायचं गाडी पूर्ण ही कंपनी फिटेड होंडाची जी कुशन्स गाडीला ऑलरेडी अवेलेबल आहेत. गाडीला कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम आहे. आणि गाडीचं जर एसी किंवा बाकीचे जर पूर्ण एसी पूर्ण चिल्ड आहे. फक्त गाडी घ्या आणि तुम्ही वापरा अशा कंडिशन मध्ये. चालेल. तर सर गाड्यांच्या डील तर खूप छान दिल्या. अजून आपल्या युवर्सला एकदा डॉक्युमेंटचं सांगून द्या, कसे डॉक्युमेंट तुम्हाला काय प्रोव्हाइड करायला लागतील? येस, आपल्या इथं जेव्हा लोन आपण दिलं जातं तेव्हा आपण 2 प्रकारचं लोन असतं. जर आपले येणारे कस्टमर्स हे जर जॉब करत असतील तर त्यांना 3 मंथचं सॅलरी स्लिप लागतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मंथचं बँक स्टेटमेंट. जर ते बिझनेस करत असतील तर ऍटलिस्ट 2 वर्षाचे IT रिटर्न्स लागतं. बाकी सेम डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड. आणि विदिन 4 डेज मध्ये आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड केलं जातं. चालेल. तर 2 वेळा मी लोन फॅसिलिटी का सांगितली तुम्हाला, काहींना लक्षात येत नाही की मॅडम तुम्ही गाड्या तर दाखवल्या आणि आम्हाला डॉक्युमेंट काय शोरूमवाल्यांना द्यायचं हे तुम्ही मला सारखे कमेंट मध्ये विचारत असतात. तर मी आता तुम्हाला डॉक्युमेंट पण सांगितलेले आहेत. सेकंड हँड गाडी घेताना तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे हे सरांनी सांगितलेलं आहे. हे डॉक्युमेंट घेऊन यायचे, गाड्याच्या डील करायच्या. एकदम कंडिशन मध्ये गाड्या आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण की तुम्हाला इथे दिली जाते वॉरंटी सुद्धा गाडींवरती. ती तुम्ही फॅसिलिटी लवकरात लवकर घ्या. वॅगनर आली आपल्याकडे ब्लॅक कलर मध्ये. खरं मला ही लो बजेट मध्ये गाडी पाहिजे. येस, लो बजेट मध्ये आपल्याकडे कार अवेलेबल झालेली आहे. 2011 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे. गाडी फक्त ही 73,000 चाललेली आहे. आणि गाडीची आस्किंग प्राइस म्हणजे 1,75,000 मध्ये आपण ही गाडी आपण तुम्हाला देणार. 1,75,000 ला वॅगनर 2011 ची गाडी. 2011चं मॉडेल आहे. 11 नंतर त्यांनी सेकंड जनरेशन काढलं आणि 19 नंतर थर्ड जनरेशन आहे. चालेल. तर ही तुमची वॅगनर होऊ शकते. गाडीचे टायर कशी कंडिशन आहे? गाडी जर टायर कंडिशन झाली 2000 गाडी 11 ची आहे, पण गाडीचे 5 टायर हे ब्रँड न्यू आहेत. जवळजवळ टायर हे 85% आहेत. म्हणजे गाडी म्हणतात ना टायर साठी तुम्हाला खर्चच करायचा नाही. पूर्ण जर इंजिन वाईज परफॉर्मन्स बघितला तर गाडी ही परफॉर्मन्स म्हणजे बेस्ट असा परफॉर्मन्स आहे गाडीचा. कुठल्याही प्रकारचं काम नाही गाडीमध्ये. डायरेक्ट घ्या आणि वापरा. 1,75,000 मध्ये 2 व्हीलर आता मिळतात, पण आम्ही 1,75,000 मध्ये तुम्हाला वेगळं देतो. तर हेच. आणि सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे पण आपल्याला एवढ्या किमतीत भेटत नाही. ती 4 व्हीलर देतोय आपण एकदम कमी बजेट मध्ये. आणि दुसरी गोष्ट, आता ह्या वॅगनर वरती वॉरंटी देणार काय? आपली जी वॉरंटी आपण देतो तर आपण 2012 नंतरच्या सर्व कार्स वरती वॉरंटी आपण अवेलेबल केली जातो. पण आपण जरी 2011 ची असेल तर आपण शोरूम कडनं नक्कीच त्यांना वॉरंटी अवेलेबल केली जाते. चालेल. सर एक्सेंट
आपल्याकडे 2014ची हुंडाई एक्सेंट गाडी अवेलेबल झालेली आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीची जर खासियत सांगायची झाली तर गाडी पूर्ण सेडान मध्ये आहे. कुणाला लगेचचा वगैरे जर इश्यू असेल तर त्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे हुंडाईचा. प्लस त्याच्यावरती वॉरंटी सुद्धा अवेलेबल आहे. आणि गाडीची आपण आस्किंग प्राइसिंग ठेवलेली आहे ही 3,75,000 ठेवलेली आहे. 3,75,000 मध्ये आपण 14ची हुंडाई एक्सेंट देतोय तुम्हाला, ती पण सेडान कार. चालेल. 2014चं मॉडेल आहे आणि 3,75,000 ला तुम्हाला ही गाडी फायनल होऊन जाईल. पेट्रोल मध्ये पेट्रोल मध्ये. चालेल सर. पाटील सर, आता थोडं टॉप मॉडेल मध्ये दाखवा ना, कारण तुम्हाला फर्स्ट मी स्पोर्ट मध्ये दाखवली. आता त्याच्या एक टॉप मॉडेल दाखवतो. आपल्या हुंडाई इलाइट i20 आष्टा गाडी अवेलेबल आहे. गाडीचे जर फीचर्स सांगायचे झाले तर गाडीला 6 एअरबॅग आहेत. येस. गाडीला मॅगव्हील्स आहेत, कंपनी फिटेड टचस्क्रीन आहे, कंपनी फिटेड बॅक कॅमेरा आहे, कंपनी फिटेड म्हणतात ना पूर्ण इंटेरियर हे कंपनी फिटेड आहे. प्लस गाडीची आस्किंग प्राइस ही सगळ्या मार्केटपेक्षा हुंडाई इलाइट i20 आष्टा गाडी आपण फक्त देतो आहे 5,25,000 मध्ये. 5,25,000 5,25,000 मध्ये फर्स्ट ओनर गाडी 2017ची प्युअर पेट्रोल गाडी. आणि सर, आता जेवढ्या पण आपण गाड्यांच्या किमती डिटेल्स सांगितले त्या गाड्या फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे काय? त्याच्यातली कोणती सेकंड ओनर आहे का? आणि आपल्याकडे सर्व स्टॉक अवेलेबल आहे. हा सर्व फर्स्ट ओनर आहे. अमन कार बाजार मोस्टली जेव्हा परचेस करतं आणि सेलिंग करतं त्या गाडी फर्स्ट ओनर्स आपल्याकडे अवेलेबल असतात. गाडीचा अजून एक फीचर्स त्याच्यामध्ये मी ऍड करतो. तर गाडीला हे पुश बटन आहे, म्हणजे गाडी कीलेस गाडी आहे. आपल्याकडे टाटाचा सेकंड ऑप्शन आहे. टाटा आपण पहिला जो ऑप्शन दाखवला तो सेडान मध्ये टाटा जस्ट दाखवला. आता 2018ची हॅशबॅक मध्ये गाडी अवेलेबल आहे. गाडीचं जर खासियत 2000 पेट्रोल मध्ये गाडी आहे. फर्स्ट ओनर आहे. गाडी फक्त ही 63,000 चालले. गाडीचं व्हॅरियंट झालंय ते गाडी ही एक्सटी गाडी आहे. आणि गाडीची आस्किंग प्राइस ही सगळ्यात कमी, म्हणजे आपण ही गाडी 3,90,000 मध्ये आपण तुम्हाला देणार आहे. ओके. 3,90,000 मध्ये 18ची लेटेस्ट गाडी. 18ची तुम्हाला भेटते. ओनर मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे. गाडी सगळ्या फर्स्ट ओनर मध्येच आहे. त्याच्यासाठी मी कुठल्याही गाडीवरती फर्स्ट ओनर या सेकंड ओनर असं विचारत नाहीये, कारण की जेव्हा आमच्या सरांचं माझं बोलणं झालं तेव्हा सगळ्या गाड्या फर्स्ट ओनर मध्ये आहेत हे सांगितलेलंच आहे. त्याच्यासाठी विचारत नाही. तर रेड ब्युटी काय देत आहे सर? येस. आपल्याला एक अल्टो सगळेच कार बघत असतात, पण अल्टो नंतर एक असं लोकांना एक नवीन काहीतरी ऑप्शन लागत असतो. त्याप्रमाणे जर गाडी पाहिली तर कॉम्पॅक्ट कार आहे. परत गाडीचा स्पेस बघितला तर स्पेस आहे गाडीला. प्लस गाडीला टचस्क्रीन आहे. तर ह्या सर्व फॅसिलिटी आहेत. तर आता याचे जर फीचर्स सांगितले 2016ची गाडी आहे. ही गाडीचं RXT ऑप्शनल आहे. गाडीला सिंगल एअरबॅग आहे. गाडीचे टायर कंडिशन सांगितलेलं तर टायर जवळ 70% टायर्स आहेत. आणि सगळ्यात मार्केटपेक्षा कमी आपण ही गाडी देतोय 2,40,000 मध्ये. आपण तुम्हाला 2016ची रेनॉल्ट क्विड गाडी, ती पण टॉप मॉडेल, पुन्हा नंबर, फर्स्ट ओनर, RXT ऑप्शनल गाडी देतोय. तुम्हाला गाडीची टोटल, गाडीच्या चाकापासून ते गाडीच्या इंटेरियर पर्यंत तुम्हाला टोटल गाडीची माहिती मी या आपल्या चॅनेल तर्फे सांगत आहे. सर पण तुम्हाला गाडीची टोटल माहिती सांगत आहेत, कारण की तुम्हाला गाडी घ्यायचं असताना कुठलाही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. आणि सर, आपल्या शोरूमची अशी काही कंडिशन आहे की काय बाहेरून आपण जर का एक जाणकार माणूस आणला तर, किंवा इथे चेक वगैरे करू शकतो? आम्ही त्यासाठी सुद्धा आम्ही ऑप्शन ठेवलेले आहेत की तुम्हाला जर गाडी शोरूमला दाखवायची असेल तर तुम्ही शोरूमला दाखवा. तुमचा कोणी मेकॅनिक असेल तर त्या मेकॅनिकला गाडी घेऊन या. त्यांनी जेव्हा येस म्हणेल तेव्हाच तुम्ही माझ्याकडे गाडी खरेदी करा. बरोबर. टेस्ट ड्राईव्ह पण घेण्यासाठी काय येस, टेस्ट ड्राईव्ह सुद्धा आपण आपल्या इथं टेस्ट ड्राईव्ह अवेलेबल आहेत. होम डिलिव्हरी सुद्धा आपण देतोय. आपण मागच्या वेळेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण होम डिलिव्हरी सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कस्टमरला फक्त त्यांनी यायचं आहे, गाडी घ्यायची आहे आणि आनंदाने जायचंय. चालेल. खूप चांगली फॅसिलिटी अमन कार बाजार तुम्हाला देते मित्रांनो. अशी फॅसिलिटी कुठेच भेटणार नाही. मोस्ट डिमांडेड ओमनीसाठी खूप तुम्ही मला कमेंट करता, मेसेज इंस्टाला करतात, बापरे बाप भयंकर. तर आलेले फायनली तुमच्यासाठी ओमनी. तर मित्रांनो, बघून घ्या कशी डील असणार आहे. आता ते पाहू काय असणार आहे. पाटील सर, आपल्याकडे ओमनी सुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याला खूप सारी डिमांड असते की आपल्याला ओमनी अवेलेबल झाली पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या इथे 2004ची गाडी आहे, पण 5 वर्षासाठी पेपर व्हॅलिड आहे. पेट्रोल प्लस CNG गाडी आहे. आणि गाडीची आस्किंग प्राइस ही फक्त कमी, म्हणजे आपण 1,10,000 त्याची ठेवलेली आहे. 1,10,000 मध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस CNG गाडी आपण अवेलेबल करून दिली. आणि आपल्या युवसने 10,000 नाही दिले तर 1,00,000ला केली तर फायनल नक्की आपण त्याच्यातून नक्की मान सन्मान ठेवला जाईल. चालेल. तर तुमच्यासाठी फायनल होणार आहे. मोठे व्यवसाय करत असाल ना त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट कार तुम्हाला ही भेटणार आहे ओमनी. चालेल. तर सर, अजून काय आहे का आपल्या ह्याच्यात? येस, ओमनी मध्ये अजून सुद्धा आपल्याला पेट्रोल व्हॅरियंट अवेलेबल आहे. 2003ची गाडी आहे. जो पेपर हे 26 पर्यंत व्हॅलिड आहे. प्युअर पेट्रोल गाडी आहे. आणि ही सगळ्यात कमी प्राइस, म्हणजे आपण 1,00,000 रुपये प्राइस ठेवलेली आहे. 1,00,000 मध्ये पण आपण नक्कीच मान सन्मान करू.
चालेल. आणि कशी असणार आहे, इंटेरियर कसं असणार आहे पूर्ण गाडीचं? गाडी जे इंटेरियर आहे हे म्हणजे स्पेस वगैरे जे आहेत हे जे जेव्हा मारुती सुझुकीने फर्स्ट गाडी ओमनी लॉन्च केली तेव्हा ही गाडी लॉन्च केली होती. बरोबर. खास ही गाडी तेव्हा एक लक्झरी कार्स मध्ये म्हणतात ना की 2003 साली त्यांनी लक्झरी कार्स अशी अवेलेबल केली जी सीटची जे प्रॉपर जे पोर्शन्स आहेत ते बेस्ट असं ऑप्शन आहे आणि लाख रुपयामध्ये तुम्हाला गाडी देतोय. चालेल. तर बघून घ्या, गाडीचं इंटेरियर वगैरे सांगितलेल्या प्रमाणेच आहे मित्रांनो. चांगलं आहे कंडिशन वगैरे गाडीची. तुम्ही बेस्ट डील तुमच्यासाठी होऊ शकते, या गाडीची डील करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्यासाठी भरपूर असा स्टॉक चांगला दिलेला आहे, वॉरंटी मध्ये दिलेला आहे. प्राइसिंग पण तुम्हाला कमी करून दिली जाणार आहे ऑन टेबल. या इकडे तुम्ही, आणि प्राइसिंग तुम्हाला म्हणजे तुम्हाला थोडीफार कमी केली जाईल. तर आपल्यासोबत जोडले गेले आता पाटील सर. पाटील सर, नमस्कार सर. नमस्कार मॅम. तर मला आता अजून एकदा ऍड्रेस आपल्या युवर्स साठी सांगून द्या, आणि आपलं लोकेशन कुठे आहे हे पण एकदा सांगून द्या. येस, आपलं ऍड्रेस सांगायचं तर आपलं कासारवाडीमध्ये आपलं शोरूम आहे. त्यामध्ये अमनकार बाजार, पिंपळे गुरव रोड आणि नियर सरिता कुंज अपार्टमेंट आहे. तर जर लँडमार्क सांगायचं झालं किंवा आणखी त्यामध्ये सोपा लँडमार्क आहे की निवर कासारवाडीचं रेल्वे गेट. तिथं कुणीही जर तुम्हाला अमनकार बाजाराविषयी तुम्हाला नक्की तिथं आणून सोडलं जाईल. चालेल. तर Yes. स्टॉक मध्ये गाड्या तर खूप चांगल्या येस होत्या सर. येस. आणि आपल्या युवर्स साठी काय अजून तुम्ही सांगाल आता, म्हणजे नवीन आपला फर्स्ट टाइमच व्हिडिओ बनलेला Yes. आहे ह्या वेळेला. येस, आपल्या इथं व्ह्युअर्ससाठी आपण एक बेस्ट ऑप्शन आहे की आपल्या इथं ऑल बँक लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. प्लस आपल्या कार सर्टिफाईड कार्स आहेत. प्लस ह्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपल्याकडे तुमचा युट्यूब बघून तुमचा कोणी रेफरन्स देईल, खास करून दीपाली मॅमचा, तर आपण नक्की त्यासाठी आपण त्यांचं योग्य मान सन्मान ठेवलं जाईल. चालेल. तर चॅनलचा रेफरन्स द्या मित्रांनो. प्राइसिंग कमी करून दिली जाईल गाड्यांमध्ये. गाड्या एकदम कंडिशन मध्ये या. पर्सनली मी गाड्या टोटली चेक केल्या आणि मगच व्हिडिओ बनवलेला आहे. आपला हा फर्स्ट व्हिडिओ बनत आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला अजून कोणती गाडी घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, आणि असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तोपर्यंत मित्रांनो, नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.